हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, गेल्या वेळेस जी आपण टिफिन बॅग बनवली तर ती त्याच्यावरनं खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की ही टिफिन बॅग जरा मोठ्या साईजमध्ये सुद्धा दाखवा, जेणेकरून आमच्या मुलांच्या ज्या 1 लिटरपर्यंतच्या पाण्याच्या बॉटल असतात त्या सुद्धा इझिली ह्यात बसून जातील. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच वेळ न घालवता थोड्या मोठ्या साईजमध्ये टिफिन बॅग कशी बनवायची हे याच्यात दाखवणार आहे. तर बघा, इथं मी असं एक पीस घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ते पीस रबर शीट सोबत अटॅच करायचंय आणि त्यानंतर हे आपल्याला अस्तर सोबत सुद्धा जॉईन करून घ्यायचंय. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये ह्या टिफिन बॅगा सगळ्यात टॉप टॉप म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटीच्या आपल्या टिफिन बॅगा रेडी होतात आणि ह्या खूप जास्त सेल होतात. गेल्या वेळेस जो स्टॉक रेडी केला होता तो पूर्णपणे आउट ऑफ स्टॉक झाला आणि त्यानंतर सुद्धा पण मी इथं ऑर्डरला समोर तयार करून बनवून देते, फोटो सुद्धा काढत नाही किंवा मग त्याचा सुद्धा व्हिडिओ कुठेच काढत नाही. मी तिथल्या तिथं त्यांना ऑर्डरनुसार सुद्धा इथं बनवून देते. तर बघा, या पीसचा जो साईज आहे आपल्याला हे जे आपलं पीस आहे तो डबल फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर डबल फोल्ड केल्यावरती हा पीस आपल्याला अजून एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे याला आपल्याला दोनदा डबल फोल्ड करून घ्यायचंय. तर बघा, अशा पद्धतीने आपण इथं फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यानंतर ओपन साईडच्या बाजूने आपल्याला इथं एक पिन लावून घ्यायची, जेणेकरून हे इथं हलणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण हा पीस रेडी करून घेतलाय. तर बघा, इथून जी ओपन साईड आहे ती आपल्या साईडने आणि जी बंद बाजू आहे ती दुसरीकडे ठेवून आपल्याला खालतून वरच्या दिशेने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर 2.5ची मार्किंग झाल्यावर ओपन साईड पासून क्लोजमध्ये आतमध्ये आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ही मार्किंग करेपर्यंत तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ म्हणजे बॅग रिलेटेड किंवा मग अजून काही सुंदर सुंदर DIY सगळ्यात आधी बघायला मिळतील. आणि हो, तुमच्या सुद्धा स्मॉल बिझनेसला खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप जास्त माहिती आपल्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दिली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट टाईप करायला विसरू नका. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी सी मार्किंग करून घेतली 2.5 आणि 5 इंचाची. त्यानंतर वरतून आपल्याला कॉर्नरला 1 इंचाची मार्किंग करायची आणि त्यानंतर तिला आता आपण वरच्या साईडनी गोलाकार देऊन घेतला आणि आपल्याला आता हे जी बॅगचं आहे ते मार्किंग केलेलं बरोबर त्याच्यावरती कटिंग करून घ्यायचंय. आता आपल्या बॅग सर्वात जास्त सेल होण्याचं कारण म्हणजे आपण जे आपल्या टिफिन बॅगामध्ये किंवा मग कोणत्याही बॅगमध्ये जे रबर शीट यूज करतो ते खूप चांगल्या क्वालिटीचं असतं आणि ते स्टिफ सुद्धा असतं, जेणेकरून जे आपण जेव्हा ही बॅग वॉश करतो किंवा मग आपण खूप कितीही यूज करतो तेव्हा त्यानंतरही ह्या बॅगला कुठेही काही फरक पडत नाही. ही बॅग आहे तशीच राहते आणि खूप कडक सुद्धा राहते आणि याचा शेप कुठेही काहीही खराब होत नाही आणि ही बॅग कुठेही लूज पण पडत नाही. तर जर तुम्हाला माझ्याकडून ह्या बॅग्स बनवून हव्या असतील तर आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर तुम्ही मला DM करू शकता. तिथे तुम्ही मला पूर्ण जे तुम्हाला बॅग बघायचे असतील त्याचे फोटोज आणि प्राइस सगळे तुम्हाला तिथं दिले जातील आणि तुम्हाला घर बसल्या माझ्याकडून अशा बॅग्स सुद्धा कस्टमाइज करून घेता येतील. तर बघा, इथं आपण इथं कटिंग करून घेतलं आणि जे आपले साईडला 4 पीसेस उरलेत ते सुद्धा आपण इथं बॅगमध्ये यूज करणार आहोत. तर बघा, हे कटिंग केल्यानंतर जे एक पीस आहे त्यातला तिथून आपल्याला वरतून थोडंसं फोल्ड करायचंय आणि त्यानंतर आपल्याला तिथं शिलाई द्यायची आणि ते जो पीस आहे तो आपल्याला आतल्या साईडला ॲज अ पॉकेट म्हणून यूज करायचा आहे. तर बघा, इथं तिन्ही साईडने मी शिलाई देऊन घेते आणि आपल्या अशा पद्धतीने आतलं पॉकेट इथं रेडी होणार आहे. तर इथं मी आतलं पॉकेट रेडी करून घेतलं आणि आता आपल्याला याचा दोन्हीचा मिडल काढून त्याच्या आपल्याला साईडला बेल्ट अटॅच करून घ्यायचे. तर बघा, दोन्ही साईडला आपण मिडलची मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला इथं बेल्टसाठी 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आणि ही 2-2 इंचाची मार्किंग झाल्यानंतर आपण बेल्टसाठी इथं रेडीमेड स्ट्रॅपचा यूज करणार आहोत आणि ह्या स्ट्रॅपची उंची आहे 16 इंच. हे 16 इंच हा लांबीचा बेल्ट आहे आणि त्यानंतर आपण ह्याला दोन्ही साईडनी जी मार्किंग केली तिथं आपण याला जॉईन करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही बेल्ट इथं जॉईंट करून घेतले. त्यानंतर आपल्या बॅगमधून जे तुकडे उरले होते त्यातले आपण 2 पीस घेणार आहोत आणि ते एकदा चेक करायचं की 5 इंच त्याची रुंदी आहे की नाही. तर 5 इंच दोन्हीची रुंदी आहे. त्यानंतर आपल्याला याला एकावर एक ठेवून असे आपल्याला याचा 2 पीसचा 1 पीस रेडी करून घ्यायचा आहे.
तर बघा ही स्टिच केल्यानंतर आपण याच्यावरती टॉप स्टिच देऊन घेऊ, जेणेकरून आपली बॅग पण खूप मजबूतपणे आपले हे जे वरची साईड आहे ती सुद्धा रेडी होते। तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही जॉईंट करून घेतलं आणि आता आपल्याला याला 16.5 इंचावरती कट करून घ्यायचंय। आता मी याला 16.5 इंचावरती कट करून घेतलं। त्यानंतर आपल्याला याचा सुद्धा मिडल काढायचा आहे, म्हणजेच की याचे आपल्याला 2 बराबर पीस करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये चेन अटॅच करण्यासाठी। आपल्या चॅनलवर खूप सारे असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतात बॅग रिलेटेड किंवा मग बॅग बिझनेस बद्दल। तुम्हाला जर याचा कोणतीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही तो आपले व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि खूप अजून काही नवीन प्रश्न असतील तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, तिथे तुमच्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। कारण कोणत्याही कमेंटला उत्तर देणं पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये असा क्वेश्चन आन्सरचा जो पार्ट आहे तो घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्हाला जर कोणतेही या रिलेटेड क्वेश्चन असतील तर तुम्ही तिथं मला जाऊन विचारू शकता, आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता, तिथे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। तर बघा अशा पद्धतीने आपण इथं 2 पीस कट करून घेतले। त्यानंतर आपल्याला त्याच साईजची त्याच्याहून 1 इंच मोठी आपल्याला चेन घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडला दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथं दोन्ही साईडला चेन अटॅच करून घ्यायची आणि दोन्ही साईडने आपल्याला एक एक रनर इन्सर्ट करून घ्यायचंय। तर बघा इथं मी दोन्ही साईडला एक एक रनर इन्सर्ट करून घेतलं। आता आपल्याला काय करायचंय, जे दोन्ही साईडला आपले पीस उरले होते तिथं आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची। तर बघा मी इथं दोन्ही साईडला शिलाई देऊन घेतली आणि आता आपल्याला याच्यावरती जे वरचा पीस आहे तो खालच्या दिशेने फोल्ड करत आपल्याला याच्यावरती दोन्ही साईडला टॉप शिलाई देऊन घ्यायची। तर बघा आता आपण इथे टॉप स्टिच देऊन घेतली। त्यानंतर आता आपल्याला जिथून स्टिच केलं तिथून वरती याचा मिडल काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा दोन्ही साईडला इथे आपली मार्किंग करून झाली आणि आता आपल्याला आपला जो बेस आहे, जी बॅग आहे ती वाकडी तिकडी न येता किंवा मग त्याचा बेस एकसारखा एक लेवलमध्ये येण्यासाठी आपल्याला इथे दोन्ही साईडला जे कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थितपणे कॉर्नर्स पासून जिथून आपण स्टिच केलं होतं तिथंच आपल्याला दोन्ही साईडला जॉईंट करून घ्यायचे, तेवढीच शिलाई द्यायची। असं केल्याने काय होतं की दोन्ही साईडला सेम जे आहे पार्ट जोडले जातात, कुठेही वर खाली होत नाही आणि अशा पद्धतीने खूप छान बेससह आपली इथं टिफिन बॅग रेडी होते। तर बघा आता इथं मी दोन्ही साईडला शिलाई देऊन घेतली आणि आता आपल्याला इथं मधून जे आपलं मिडलचं मार्किंग केली होती तिथून आणि ही जी मिडलची आहे ती मार्किंग आपल्याला ऍडजस्ट करत तिन्ही साईडने जे शिल्लक उरलेलं आहे ते आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचे। आणि अशा पद्धतीने असं मिडलची मार्किंग केल्यानंतर ही कुठेही कमी जास्त होत नाही किंवा मग एका साईडला जास्त एका साईडला कमी असं स्टिच होत नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण एक साईड जॉईन केली आणि त्याच पद्धतीने दुसरे सुद्धा हे जे पीस आहे तो इथं जोडून घेणार आहोत। तर बघा आता इथं ऑलमोस्ट आपली टिफिन बॅग रेडी झाली आहे। इथं दोन्ही साईडला मी स्टिच करून घेतलंय आणि आता आपल्याला यामध्ये बॉटल ठेवण्यासाठी स्ट्रॅप जॉईन करून घ्यायचे। तर बघा इथं मी एक स्ट्रॅप आपल्याला इथं आपल्या बॉटलच्या तुमच्या साईजनुसार तुम्ही इथं स्ट्रॅप मोठा किंवा छोटा करू शकता। तर बघा इथं मी दोन्ही साईडला एक एक स्टिच देते आणि ही स्ट्रॅप जॉईन करून घेते आणि हे स्ट्रॅप जॉईन झाल्यानंतर आता आपल्याला यावरती पूर्णपणे पायपिंग करून घ्यायची आहे। पायपिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला जर करायची असेल तुम्ही करू शकता किंवा स्किपही करू शकता, पण जर पायपिंग केली तर आपले जे बॅग्सचे धागेदोरे आहे कुठेही निघत नाही आणि बॅग सुद्धा खूप दिवस टिकते आणि दिसायला सुद्धा खूप नीट अँड क्लीन दिसते। कुठेही असं आपलं जे धागे आहेत ते दिसत नाही आणि त्यामुळे आपली बॅग सुद्धा छान असा प्रोफेशनल त्याला लुक येतो। तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला पायपिंग करून घेतली आणि यात मी पायपिंगसाठी नॉन वोव्हनचा यूज केलाय। तुम्ही इथं या कोणत्याही जे आहे अस्तरसाठी तुम्ही जे यूज करणार आहात त्याचं सुद्धा इथं पायपिंग करू शकता। तर बघा पायपिंग झाल्यानंतर आपल्याला ही बॅग जी आहे ती सरळ करून घ्यायची आहे आणि सगळे याचे कॉर्नर्स वगैरे बाहेर काढून घ्यायचे आणि व्यवस्थितपणे त्याला सगळीकडून बाहेर काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने खूप युजफुल मेन म्हणजे वॉटरप्रूफ आणि हे जे खूप दिवस टिकणारी आपली टिफिन बॅग रेडी आहे। तुम्हाला बॅग कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। बॅग आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा
आणि हो नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.